पोरा असताना जेवणावरला इकडं आपल्या लेडीज कंपनीज आहे. पण त्याला म्हणा पायगाव मध्ये सप्ताह बसलाय, हरिनाम चिंतन होणार आहे, कीर्तन आहे. काय महाराज या वयामध्ये वा. नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये. तर आज म्हणजे उद्या सकाळपासून आपला सप्ताह असणार आहे गावात. तर 3 दिवसाची व्हिडिओ आपल्या एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे. तर नक्कीच आपल्या व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा. आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण जायचं अगोदर म्हणजे आता रात्रीचं टायमिंग आहे. तर आता पहिला आपल्याला पताका लावायला जायचं आहे. त्याच्यानंतर सकाळपासूनची व्हिडिओ तुम्हाला पुढे भेटणार आहे. तर भेटू आता आपण पताका लावायला. तर गाईज बघू शकता आमची पोरं मस्त गेली. आम्ही पोरं करतावर आपण सांगू नाही दाखवत. नंदकुमार पाटील माजी उपसरपंच आता त्यांनी पद सोडलाय. लगेच कामाला लागतात आमच्या सोबत. मेहनत बघा, मेहनत बघू शकता, मेहनत बघू शकता काही. दीपेश पाटील, तुम्हाला काय बोलायचंय? काय नाही बोलायचं ना, तू वाचला तो आता अजून वरती बांधायचं. उद्या सकाळच्या काढ बोल नाही तर आता त्याला जरा आताच बांधायचं. बस का रिपेरा आद्य आता आम्ही हनुमान मंदिराकडे जातो आणि तिथे पण आम्हीच पताका लावलेले आहेत. मेन सप्त्याचा पॉइंट आहे. तुम्हाला दाखवतो, चला आता. चला चलो बंद करा. नजारा तुम्ही. आम्ही मेन ठिकाणी पताका लावलेले आहेत, तिथे जात आहोत हनुमान मंदिराजवळ. हे सगळं आम्हीच लावल्या पण आम्ही सांगून नाही दाखवत. जिथे हरिनामाचा गजर जेवणाची तयारी चालू आहे. फिरवून लावले बाबा. हा नवीन रानवली बोलवल्या ना आपल्याला. असं काही नाही, मदत करा आले ना तुम्ही. बघ विशाल भाऊ डाल चालू आहे, भात आहे. ही आपली महिला मंडळ. आपला जेवणाचा मंडप. गावात अजून झेंडा लावायचा, त्याची अजून तयारी चालली आहे. मी पण मदत करून घेतो आता. जय श्रीराम. जय श्रीराम. तर आता आम्ही चाललो गावात मस्त झेंडे लावायला. हे बघा आपले झेंडं, हे बाई एक आहे मस्त लावून घेतो. नंतर तुम्हाला त्याची व्हिडिओ दाखवतो झेंडा लावल्यानंतर.
पहिल्या दिवसाच्या जेवणाचा गर्दी बघा आपल्या गाववाल्यांची. सगळीकडं पोरा असताना जेवणावरला इकडं आपल्या लेडीज कंपनीज आहे. हे बघ शाला सुटलेले इकडे जेवायला आले ना पोरा. पहिल्या दिवसाचा मेनू मस्त चण्याची डाळ आहे, बटाटा, वांगा, डाळ भात, मिरची आणि पापड, खीर. हे बघा सप्त्याचं सगळा सामान, बाकी सगळी कामं इकडे सगळं साहित्य ठेवलेलं आहे. वहिनीला पण काम लावले. आता संध्याकाळची जेवणाची तयारी चालू आहे. विठाला विठाला विठाला. संत काय करतात? ज्याच्या हृदयात पाप आहे संत त्या पापाचं निर्मार्जन करतात, म्हणजे ते पाप घालवतात. त्यांना म्हणावं संत. साधुरेव न भास्करः. सूर्याला जे जमत नाही ते संतांना जमत. हात वर करून सांगा एखाद्यानं की मी पुण्यवान आहे म्हणून. कोणी सांगा. मला जर तुम्ही सांगितलं, तुम्ही सांगा बरं महाराज तुम्ही केलं का पुण्य? मी सांगणार नाही. अट्टाहासानी माणसं पाप करतात पण सहज गतीनं सुद्धा पुण्य करत नाही. लक्षात ठेवा शब्द. एखाद्याला म्हटलं अरे चल भिवंडीला पार्टी आहे आपली, चल सुंदर, काय मजा, फार मजा येणार आहे म्हटले, मी पार्टी दिलेली आहे. पण त्याला म्हणा पायगाव मध्ये सप्ताह बसलाय, हरिनाम चिंतन होणार आहे, कीर्तन आहे. काय महाराज या वयामध्ये? कोणत्या वयामध्ये? त्याला वाटते हातामध्ये काठी आली, तोंडामध्ये दात नाही, दिसा जवळ एवढा मोठा चष्मा लागल्यानंतर त्याला वाटतं देवाचं नाव घ्यावं. मंडळी आपला दिवस आजचा आहे दुसरा. आता बघू आपण आता दुसऱ्या दिवशी काय काय घडते ते. दुपारी 3 वाजेपर्यंत काहीतरी पालखी पण निघणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पालखीची पण व्हिडिओ भेटणार आहे. तर नक्कीच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर भेटू आपण आता मंदिरामध्ये. पताका बांधून काठीला विठ्ठला वारकऱ्याला भेटला. विठ्ठला वारकऱ्याला भेटला. विठ्ठला वारकऱ्याला भेटला. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. आता सगळी तयारी इकडे सगळा लावून घ्यायचा ना तिकडं जेवायला की चालू करायला. बघा डाल आणता आणता गामटा पोरला जिम वाल्याचा बरोबर. आपली शाळेची गँग जेवणाला कशी पोटा. अरे वा मस्त रे. बघ अजून पण आणा, अजून पण सगळी आण. हॅलो 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 येडी मग
बघ कशी शाळेची पोरं जेवायला लागल्या. हॅलो, आपली पालखी आलेली आहे. मस्त पालखीला सजावट करायचं आहे. पहिला पुसून घाललेलं आहे. एकदम स्वच्छ आणि सुंदर करायची आहे पालखी आपली. तर मित्रांनो, आपली आता पालखीची सजावट होणारच आहे. थोडा टाईमच बाकी राहिला आहे. म्हणजे आता 3 का 3:30 वाजता आपल्याला पालखी म्हणजे घेऊन निघायचं आहे. आता काहीतरी 2:30 वाजल्यान. तर बघू आता आपण पालखीला. तुम्हाला तर पहिला पालखी दाखवत आहो सजवली कशी ती. हे बघ, 2 माणसं आपली पालखी सजावटीसाठी लागली. बिचारी खूपच जास्त मेहनत घेतली. तर भेटू आता आपण डायरेक्टली आपल्या गावात पालखी काढायची. पालखीला आल्या नाही का? ओके, सांगितलं असं नक्की झालो. चला दादा, पालखी मिळते. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बसली कवण्या कोणी ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे धरणे प्रपंचाची हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणी करी योग याग विधेयने नवे सिद्धी वाण्याची तुपाची दैवता तिथल्या विना प्राप्त सांगे ज्ञान देवा सांगे दृष्टांचे
गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बजरंग बली की जय, गावदेवी माते की जय, सब संतान की जय। जय श्री राम। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. या बघा हरिनाम गावातली सोहळा मंडळी आणि याला आपल्या दुसरं नाव दिलेलं आहे पायगावचा उत्सव गावातली लेडीज आणि उत्सवासाठी जवळपास आनंद द्विगुणित झाला. हे बघा लाईनीला कवऱ्या लोक लागले बघा. बाबा. नाही करायचं. छत्रपती शिवाजी महाराज की सगळे बोलले तुमचं सगळ्यांचं कल्याण केलं. जय राम हरी बोल. जय राम हरी गोविंद बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल हरी गोपाल आधार हरी गोपाल हे असं कधी करतो आपण विठाला 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 कुंडली आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय. जेवण शेवटचा त्यानंतर दिवस विनय शेवटच्या दिवसाचा जेवणाचा आस्वाद घेऊ आता. हो काय काय बनवले जेवायला? भात डाळ हां पापड लोणचा चवलय मशरूम मटर पनीर जिलेबी आहे मिरची लोणचा हां रसमलाई गुलाबजाम. काय बोललं मग तर जेवायलाच लागला आता. ज्ञानाई माऊली हरिपाठ मंडळ तसे बचत गट हरिओम भजन मंडळ पायगाव बुवा मोहन मुकादम देवीदास भगत आणि पखवाज वादक हरचंद्र पाटील दीप काटेकर यांचा विशेष आभार. महादेव भालेकर इंदू दांडेकर बंडू पाटील मुरलीधर गवळी यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. आमचे मायबाप श्रोतेवर्ग असतील विठ्ठल भक्त असतील सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय ग्रामस्थ मंडळ पायगाव. तर कशी वाटली आपली व्हिडिओ? आवडली ना? तर नक्कीच आपली व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. तर भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.